झी 24 तास एक पाऊल पुढे। आज गुरुपुष्यामृत आणि सोन्याच्या दरात झालेली मोठी घसरण याचा फायदा ठाण्यातल्या व्यापाऱ्यांना मात्र झाला नाही। दरवर्षी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर साधारणतः 150 कोटींची सोन्याच्या बाजारात उलाढाल होते, मात्र आज ठाणे बंदमुळे सराफांचं मोठं नुकसान झालंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। ठाण्यात सगळीकडेच कडकडीत बंद असताना ठाण्यातील सगळीच सोन्याची दुकानं देखील बंद आहेत। मात्र आज गुरुपुष्यामृताचा योग असल्यामुळे सोने खरेदी ही अधिक प्रमाणात होते। मात्र नेमके याच दिवशी ठाणे बंद असल्यामुळे, सोन्याची दुकानं बंद असल्यामुळे ग्राहकांची देखील गैरसोय होते ठाण्यामध्ये। त्याचबरोबर सोन्याचे जे व्यापारी आहेत त्यांचं मोठं आर्थिक नुकसान देखील होत आहे। आपल्यासोबत असेच सोन्याचे व्यापारी विजय बार्वेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, मला सांगा की आज ठाणे बंद आहे, कशा पद्धतीने याचा फटका तुम्हाला बसतोय, कसं नुकसान होतं? साधारणतः गुरुपुष्यामृताच्या वेळेला लोक जास्तीत जास्त सोन्याची खरेदी करतात, पण त्यावेळेला महत्त्व हे आपल्या लोकांची एक समजूत आहे की आपण जर या दिवशी सोनं घेतलं तर आपल्यामध्ये समृद्धी येते, सुख समृद्धी येते। आणि अशा वेळेला हे दुकान बंद ठेवल्यामुळे ग्राहकांची तर गैरसोय होते। ठाण्यामध्ये बंद असल्यामुळे कुठल्याही ग्राहकाला आता मी सोन्याची विक्री करू शकलेली नाही, त्यामुळे त्यांना बरीच गैरसोय झालेली आहे। मागच्या 2-3 दिवस देखील जर मागचा आठवडा आपण बघितला तर सोन्याच्या किमती या खूप कमी आल्या होत्या, ग्राहकांची गर्दी असेल। आज तर त्यांना दुहेरी योग होता सोने खरेदीचा। किती आर्थिक नुकसान झालं असेल मागचा जर अंदाज तुम्ही घेतला तर आजच्या दिवसाला बघून? असा अंदाज पण सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा साधारणतः लोक काही ना काहीतरी 1 ग्राम 2 ग्राम वगैरे काहीतरी घेतच असतात। आणि आता या 2-3 दिवसामधला जो टर्नओव्हर बघितला तर म्हणजे करोडोमध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे। आणि व्यापाऱ्यांचं विशेषतः लोक तर घेतच असतात, पण व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय की गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचे दर कमी झाल्यामुळे जिथे कोट्यावधींची उलाढाल झाली, कोट्यावधींचा फायदा झाला, तिथे आजच्या दिवशी जेव्हा दुहेरी योग होता सोने खरेदीचा, याच दिवशी नेमका सोने व्यापाऱ्यांचा जो आहे ते नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे ठाणे बंदचा आर्थिक जे नुकसान आहे मोठं ते सोने व्यापाऱ्यांचं होताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दीपाली जगताप, झी 24 तास ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।